जय श्री गणेश मित्रांनो, स्वागत आहे तुमचं माझ्या नवीन व्हिडिओमध्ये. आणि आज आपण करणार आहोत 3 फेजवर आणि 2 फेजवर मोटर चालू. 2 फेजवर म्हणजे सिंगल फेजवर आपली जी घरची लाईट आहे त्या लाईटवर मोटर चालू करणार आहोत. तर त्यासाठी आपल्याला फक्त 2 बटन आणि एक एक्स्ट्रा फ्यूज लागणार आहे. 3 फेजला 3 फेज असतातच, पण एक एक्स्ट्रा फेज लागणार आहे. तर चला आपण करूया सिंगल फेज आणि 3 फेजवर मोटर चालू. बघू शकता बोर्डातली नॉर्मल बटन आहेत आणि हे 3 फेज जे आहेत ते 3 फेजचे आहेत आणि खालचा जो फेज आहे तो चुटक्यावर चालण्यासाठी आहे. तर इकडे बघू शकता ऑटो आहे, ऑटो सुद्धा चालू आहे. तुम्हाला मी एकदम ओके मध्ये दावणार आहे, तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. मित्रांनो बघू शकता आता सध्याला 3 फेजवर मोटर चालू आहे. तर आता मी 3 फेजवरली मोटर बंद करून तुम्हाला सिंगलवर मोटर म्हणजे चुटक्यावर मोटर चालू करून दावत आहे. त्यासाठी ऑटोचं बटन बंद करून घेतो आणि मग स्टार्टर सुद्धा बंद करतो. स्टार्टर बंद केलं की पाहू शकता आपण मोटर बंद झालेली आहे. तर त्यासाठी काय करायचं आहे, आपला जो मधला फेज आहे तो मधला फेज काढायचा आहे. तो मधला फेज जो डमी असतो तो काढायचा आहे. आणि पाहू शकता मी खाली बसवत आहे चुटक्याच्या इथे. हे पहा इथे फ्यूज बसवून घेतलेला आहे. आणि ही जी 2 आपण बोर्डातली बटन बसवलेली आहेत, तरी पहिलं बटन बंद करायचं, ज्याला आपण ऑटोची वायर जोडलेली ते बटन बंद करायचं. आणि दुसरं बटन बंद करायचं जे डायरेक्ट लिंकला जोडलेलं आहे. पुढे तुम्हाला कनेक्शन सुद्धा दावले जाईल. सध्याला मी मोटर तुम्हाला फक्त स्टार्ट करून दावत आहे. तर बघू शकता बटनवर मोटर चालू करायची. हे बघा मोटर चालू झालेलं आहे आणि एकदम म्हणजे 5 ते 10 सेकंदात हा ऑटो सुद्धा आपल्याला व्होल्टेज दावाय चालू करतो. ॲम्पेअर बघू शकता मोटर ऑन झालेली आहे. 8.7 व्होल्ट ॲम्पेअर घेत आहे आणि व्होल्टेज सुद्धा दावेल. आता एकच मिनटं, हा 392 व्होल्टेज दावत आहे. बघू शकता 2 फेजवर आणि इथे चुटका जोडलेला आहे. बघू शकता तुम्ही चुटका, आणि याचं कनेक्शन सुद्धा मी तुम्हाला दावणार आहे. तर मित्रांनो कसं वाटलं हे जुगाड? जर कनेक्शनचा व्हिडिओ पाहिजे असेल तर कमेंटमध्ये नक्की सांगा, कनेक्शनचा सुद्धा व्हिडिओ टाकला जाईल. धन्यवाद.